नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या 8व्या मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या सप्टेंबर 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे। हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा, महादशा, अंतर्दशा, ग्रहस्थिती यानुसार अनुभवायला मिळते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे। असं असलं तरी मंडळी, महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी जास्त फरकाने निश्चित अनुभवायला मात्र मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या महिन्यातल्या घडामोडींवरती। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार। व शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आध्यात्मिक उपाय, अगदी साधा सोपा, व्हिडिओच्या शेवटच्या भागात। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण अवश्य पहा। मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली। आता या वेळेला गणपती बाप्पा आलेले आहेत, येत आहेत, आगमन होत आहे, त्यामुळे गणेशाचे आणि पितृपक्षाचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिसतील, अवश्य पहा। चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे, काय म्हणतायत ग्रहयोग। या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 13 सप्टेंबर पर्यंत कन्या राशीमधून राशीच्या लाभस्थानातून म्हणजे 11व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे भविष्यातील कोणत्याही आर्थिक योजना, लाभाच्या योजना तयार करण्यासाठी व त्या कार्यान्वित करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या काही शांत परिस्थितीची आवश्यकता असते, वातावरणातली असो किंवा आपल्या मानसिक स्थितीची, ती यावेळेला उत्तम लाभणार आहे। त्यामुळे अवश्य आपण यासाठी आपला बहुमूल्य वेळ काढावा। 13 सप्टेंबर नंतर मात्र हाच मंगळ ग्रह कुंडलीच्या 12व्या घरात येणार असल्यामुळे थोडा मानसिक त्रागा बारीक सारीक गोष्टीवरून वाढताना दिसेल, चिडचिड वाढताना दिसेल। त्यामुळेच अनावश्यक चिडचिड वाढताना दिसेल। अशा वेळेला आपली आध्यात्मिक बैठक वाढवा, ध्यानधारणा, ध्यान साधनेकडे अधिक लक्ष द्या। या काळात म्हणजे या पुढच्या पंधरवड्यात कोणतेही निर्णय घेतेवेळी शांतपणे विचार विमर्श करूनच व्यवहारातील निर्णय घ्या, म्हणजेच कोणतेही व्यावहारिक नुकसान होणार नाही। आणि म्हणूनच या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला आपल्या आरोग्याच्या बरोबरीने काही काळजी सुद्धा घ्या असं हा मंगळ ग्रह सांगतोय। जसं की वाहन, विद्युत उपकरणं, अग्नी, धारदार वस्तू, हत्यार या संदर्भात हाताळताना काळजी घ्या। आपल्या रागावर नियंत्रण ठेवा। पित्त, उष्णतेचे त्रास, ब्लड प्रेशर या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा अधिक दक्षता घ्या, हे अति आवश्यक राहील। तसेच आपल्या आईच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। असं असलं तरी घरातील वातावरण मात्र आनंदी, सुख शांती देणारं राहील। तुमची चिडचिड थोडीशी कमी करा। सुख समृद्धी देणारा शुक्र ग्रह पहिल्या पंधरवड्यात भाग्यस्थानात आणि त्यानंतर कर्मस्थानात म्हणजे दशम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, स्थिर होण्यासाठी एकंदरीत अनुकूल वातावरणाची साथ मिळेल आपल्या कार्याच्या अनुषंगाने, कार्याच्या ठिकाणी। मात्र दुसऱ्या पंधरवड्यात खर्च सुद्धा अधिक प्रमाणात राहतील, त्यामुळे खर्चाचा तपशील मात्र सांभाळायचा आहे। जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्यासाठी हा महिना अनुकूल राहील। तर जुन्या उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य प्रयत्न करा, लाभ होतील। याच शुक्र ग्रहाची साथ व्यावसायिक मंडळींना चांगली मिळेल आर्थिक लाभासाठी, तर व्यवसाय वाढीसाठी। व्यवसाय वाढीसाठी काही धाडसी निर्णय म्हणूनच आपण घ्यावे लागले तर अवश्य महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात असे निर्णय घेऊ शकता। विद्यार्थ्यांना सुद्धा हा पहिला पंधरवडा अभ्यासाच्या बाबतीमध्ये अनुकूल राहील। दुसऱ्या पंधरवड्यात मात्र आपल्या आळशीपणावर विद्यार्थ्यांनी जरा लक्ष द्यायचं आहे। बुध, रवी ग्रहांची साथ या महिन्यात आपल्या कार्याच्या अनुषंगाने मान सन्मान वाढवणारी राहील। नवीन ओळखी व्यवसायाच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण निर्मिती करते। सामाजिक, राजकीय, शासकीय क्षेत्रातील नवीन लोकांच्या ओळखी या क्षेत्रात आपल्याला सुद्धा पदार्पण करण्याची संधी देते। राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी व नवीन राजकीय क्षेत्रात सुरुवात करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला शुभ आहे। अवश्य विचार करू शकता, संधी असेल तर घेऊ शकता। तसेही नेतृत्व व धाडसी निर्णय यासाठी आपली राशी ओळखली जाते। विवाह, संतती, उच्च शिक्षण ह्यासाठी हा महिना शुभ राहील।
नोकरीत असलेल्या मंडळींना वरिष्ठांची साथ उत्तम मिळेल. काही नवीन नोकरीच्या प्रयत्नांमध्ये असाल तर अवश्य प्रयत्न वाढवा, संधी आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला यातलं केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा. मंडळी, हे मार्गदर्शन जे आहे हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार केला तर हा महिना गुंतवणुकीसाठी ऑटो, IT, फार्मा, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, इंजिनिअरिंग, ऑइल या सेक्टरमध्ये गुंतवणूक फायद्याची दाखवतो आहे. अर्थात योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ आणि शुभ असा परिणाम देणारा असणार आहे. मात्र घाईघाईने निर्णय घेण्याची बिलकुल घाई करू नका. तर मंडळी, ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे दैनिक राशीफळ या सप्टेंबर महिन्यातल्या सगळ्या 30 दिवसांचं. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपे जातील, अजून एक क्लॅरिटी आपल्याला येईल. सप्टेंबर महिन्याची सुरुवातच मंडळी आपल्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. ते म्हणजे 1 ते 5 सप्टेंबर हे पहिले 5 दिवस गुंतवणूक, आर्थिक निर्णय, महत्त्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता, कार्याला सुरुवात करू शकता, निर्णय घेऊ शकता. स्वतःवर काम करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. जवळपासचे प्रवास कामानिमित्त करण्यासाठी हे दिवस शुभ असतील. भावंडांची सुद्धा चांगली साथ मिळेल आणि त्यांची संगत, साथ, सोबत आनंद वाढवेल. कुटुंब आणि स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात घेऊ शकता. आपल्या कार्याचा गुणगौरव, पदप्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी शुभ दिवस. 6, 7, 8 सप्टेंबर घरगुती विषयात थोडी चिंता वाढवणारे दिवस. मात्र घरासाठी अवश्य वेळ काढा. घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ आहेत. वाहन, घर, जमीन जुमला यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील, खरेदी, विक्री यासाठी उत्तम दिवस. प्रत्यक्ष खरेदी करणं, पाहणी करणं, शोध घेणं यासाठी सुद्धा दिवस शुभ. 9-10 सप्टेंबर आनंदी दिवस. तसेच विद्या, अभ्यास, नोकरीचा शोध, इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल दिवस. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी सुद्धा लाभाचे दिवस. 11-12 सप्टेंबर इथे मात्र आरोग्याची काळजी घ्या. धावपळ आणि दगदग कमी करा. विरोधकांच्या कारवाईंवरती, हालचालीवरती लक्ष ठेवा आणि आपल्या कार्यातला सावधपणा वाढवा. हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जरा सांभाळून घ्या. 13-14 सप्टेंबर हे 2 दिवस कागदपत्रांची कामं, महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी, महत्त्वाचे निर्णय, विशेष करून व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, विवाहविषयक निर्णय घेण्यासाठी उत्तम. या काळात आवर्जून घेऊ शकता. तसेच कायद्याचे निर्णय, कायद्यासंदर्भातल्या विषयातल्या कामासाठी उत्तम. 15-16 सप्टेंबर वादावादी टाळा. या दिवसात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागलेच तर काळजीपूर्वक घ्या आणि आरोग्यावर लक्ष द्या. 17 ते 23 सप्टेंबर सलग 7 दिवस महत्त्वाची कामं हातात घेणं, नोकरी संदर्भातले निर्णय घेणे यासाठी शुभ दिवस. कार्याला भाग्याची साथ, वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल. धर्मकार्य, यात्रा, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील. काही चांगल्या बातम्या या दिवसात अवश्य कानावर येताना दिसतील. 24, 25, 26 सप्टेंबर कोणतेही महत्त्वाचे निर्णय संपूर्ण विचार करूनच घ्यावे लागतील. तर काही आर्थिक व्यवहार या काळात न केलेले फायद्याचे राहतील. 27 ते 30 सप्टेंबर महिन्यातले हे शेवटचे 4 दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल परिणाम देणारे दिवस. त्यामुळे कामाचा आवाका वाढवण्यासाठी, योग्य व्यावहारिक निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस. म्हणजे ही झाली या सप्टेंबर महिन्यातल्या दैनंदिन राशीफळाची भविष्याची माहिती. आता आपण जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना. या महिन्यामध्ये आपल्याला हनुमंताची, मारुतीची व गणेशाची उपासना वाढवायची आहे आणि यासाठीच आपल्याला रोज ओम गं गणपतये नमः व ओम श्री हनुमंताय नमः हे मंत्र एक माळ कुठल्याही माळेवरती अवश्य करायचे आहे.
तसेच ज्यांना शक्य होईल त्याने गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी स्तोत्र याचं सुद्धा पठण या महिन्यात अवश्य दर दिवशी सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची या सप्टेंबर महिन्यातली दैनंदिन राशीफळाची व मासिक राशीफळाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मंडळी, तुम्हाला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर ते घरपोच पाठवलं जाईल. आपल्याला फक्त काय करायचं तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये व अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये 24 देवदेवता आणि ग्रहांचं संकलन केलेले 108 नावांचं संकलन, अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये आपण फोन पे करून मागवू शकता. तसेच विविध ग्रहांची यंत्र, विविध विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र ह्याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य आपण माहिती घेऊ शकता. तर मंडळी, असा हा सप्टेंबर महिना आपल्या सगळ्याच मंडळींना सुख समृद्धीचा, यशाचा, भाग्याचा, आरोग्याचा जावो हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना. कळावे लोवे असावा. धन्यवाद.